सुनील मुरमुरे आपल्या सर्वांचे चाणक्य टीचर या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। निवडणूक जवळ आलेली आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती लातूर सार्वत्रिक निवडणूक 2026 यामध्ये जे निवडणूक अधिकारी म्हणून बूथवर काम पाहणार आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्याचे काम या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर नक्की करा, जेणेकरून सर्व निवडणूक अधिकारी यांना सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वसाधारण माहिती। निवडणुकीतील महत्त्वाचे बदल। लोकसभा, विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदीसाठी महत्त्वाचे अधिनियम। निवडणुकीचे काम करणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतदान। प्रपत्र PB 4 मतदाराचे घोषणापत्र। निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी दिनांक 4/2/2026 सकाळी 8 वाजता डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत अहमदपूर येथे सर्व मतदान अधिकाऱ्यांना हजर राहणे बंधनकारक राहील। महत्त्वाच्या साहित्याची तपासणी। निवडणूक साहित्य ताब्यात घेणे। EVM, CU व BU, नियंत्रण युनिट, मतदान युनिट। नियंत्रण युनिट म्हणजेच कंट्रोल युनिट। यामध्ये पॉवर ऑन लॅम्प, डिझी लॅम्प, दर्शक विभाग, कॅन्डिडेट सेट विभाग, बॅलेट विभाग, रिझल्ट विभाग या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे, वाचून घ्यावी। पॉवर ऑन लॅम्प, डिझी लॅम्प, ऑन लॅम्प कंट्रोल युनिट चालू केल्यानंतर हिरव्या रंगाने प्रकाशित होतो। जोपर्यंत कंट्रोल युनिट स्विच ऑन असेल तोपर्यंत हिरवा दिवा चालू राहतो आणि डिझी लॅम्प मतदानासाठी बॅलेट बटन दाबल्यावर हा दिवा प्रकाशित होतो। हा दिवा मत नोंदविले जाईपर्यंत प्रकाशक राहतो व मतदान पूर्ण झाल्यानंतर बंद होतो। बॅटरी विभाग, मेमरी चिप, कॅन्डिडेट विभाग, दरवाजा, बॅटरी बसवण्याची पिन, कॅन्डिडेट सेट बटन। डाव्या बाजूकडील भागात पॉवर पॅक असते, त्याला पॉवर पॅक सेक्शन म्हणतात। कॅन्डिडेट सेट उजव्या बाजूकडील भागात स्वतंत्र पट्टीने झाकलेला भाग असतो, त्यामध्ये काळ्या रंगाचे कॅन्डिडेट सेट बटन असते। निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येप्रमाणे हा भाग सेट करून तो सीलबंद केला जातो। क्लोज बटन, रिझल्ट, क्लिअर बटन ह्या सर्वच गोष्टींची माहिती इथे पुढे दिलेली आहे, आपण सर्वजण बघू शकता। टोटल बटन, बॅलेट बटन, बझर, नियंत्रण युनिटचा मागचा भाग, प्लग अँड स्विच, नियंत्रण युनिटवरील संदेश व त्यांचा अर्थ, CU वरील सूचनांचा अर्थ आणि त्यावर उपाय, मतदान युनिट, बॅलेट युनिट, रेडी लॅम्प, कनेक्टिंग केबल, स्लाइड स्विच, ब्रेल लिपी संख्या, उमेदवार बटन, उमेदवार दिवा, मतपत्रिका भाग या सर्व गोष्टींची माहिती इथे पुढे दिलेली आहे, सर्वांनी बघावी ती। मतदान यंत्राची तपासणी। खाली दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करून तपासणी करून घ्यावी।
चिन्हांकित मतदार यादी, नमुना मतदार यादी, दिनांक 4/2/2026 रोजी मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर करावयाची कार्यवाही. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर खाली दिलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करायची आहे. आदर्श मतदान केंद्र. मतदान केंद्राची रचना. मतदान कक्षाची रचना. बॅलेट युनिट अँड कंट्रोल युनिट त्यांच्या कॅरिंग केसेस मधून बाहेर काढा. बॅलेट युनिट यांना वोटिंग कंपार्टमेंट मध्ये ठेवा आणि कंट्रोल युनिटला पोलिंग ऑफिसर नंबर 3च्या टेबलवर ठेवा. मशीन जोडताना सीयू बंद आहे याची खात्री करा. बॅलेट युनिट बीयूच्या केबलच्या कनेक्टरवर टॉप अशी अक्षरे लिहिण्यात आली आहेत. कंट्रोल युनिट बॅलेट युनिटच्या बीयू कनेक्टर असे लिहिलेल्या सॉकेटमध्ये खोचून बसवा. बॅलेट युनिट हे कंट्रोल युनिटला जोडा. या कनेक्टरच्या पिन अत्यंत नाजूक आहेत त्यामुळे योग्य रीतीने बसवा. मतदान यंत्रे बीयू जोडणी एकापेक्षा जास्त बीयू असतील तिथे, जेथे उमेदवार 15 पेक्षा अधिक असतील तेथे बीयू एकापेक्षा अधिक असतील तिथे पहिल्या बीयूचा कनेक्टर हा फक्त सीयूशी जोडा. या पहिल्या बीयूचे स्लाइड स्विच 1 वर असेल. दुसऱ्या बीयूचा कनेक्टर पहिल्या बीयूच्या खालच्या भागातील सॉकेटला जोडा. या दुसऱ्या बीयूचे स्लाइड स्विच 2 वर असेल. तिसऱ्या बीयूचा कनेक्टर दुसऱ्या बीयूच्या खालच्या भागातील सॉकेटला जोडा. या तिसऱ्या बीयूचे स्लाइड स्विच 3 वर असेल. एकापेक्षा जास्त बॅलेट युनिट वापरायचे असेल तेव्हा ती एकमेकांशी त्याच्या अनुक्रमानुसार जोडावीत, अन्यथा लिंकिंग एरर हा मेसेज येईल आपल्याला. मतदान यंत्रे जोडणी. सीयू वरील सर्व डिस्प्ले पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई करा. मशीन हाताळताना घाई करू नका. महत्त्वाचे, कोणतेही कनेक्शन जोडताना, काढताना अथवा दुरुस्त करताना सीयू स्विच ऑफ म्हणजे बंद आहे याची खात्री करूनच हे काम करा. केबल ही मतदान करणाऱ्यासाठी येणाऱ्या मतदारांना ओलांडून यावी लागणार नाही याची खात्री करा. मतदार सहायता कक्ष. मतदान प्रतिनिधी. मतदान प्रतिनिधी व अधिकारी यांच्याकरिता मतदान गुप्त राखणे यासाठी पहावयाचे आहेत. अभिरूप, नमुना चाचणी, खोटे मतदान, मॉक पॉलची तयारी. मॉक पोल मशीनची जोडणी करा. जोडणीनंतर सीयू मधील टोटल बटन दाबून 0 मते असल्याची खात्री करा. कंट्रोल युनिटवरील बॅलेट हे बटन दाबा. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारापैकी एका उमेदवारास मतदान करा. पंचायत समिती निर्वाचक गणासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारापैकी एका उमेदवारास मतदान करा. वरील प्रमाणे सर्व जागेवरील प्रत्येक उमेदवाराला एक मत नोंदवा. वरील प्रमाणे मतदान नोंदवून झाल्यानंतर रिझल्ट सेक्शन मधील क्लोज हे बटन दाबावे. मॉक पोल मध्ये केलेल्या मतदानाचा रिझल्ट पाहण्याकरिता रिझल्ट आय हे बटन दाबा. मॉक पोलची रचना. मॉक पोलचा रिझल्ट
सीयू वरील डिस्प्ले, मॉक पोल मध्ये नोंदविलेली मते क्लिअर करणे, सीयू वरील डिस्प्ले. मॉक पोल मध्ये नोंदविलेली मते क्लिअर करण्याकरता रिझल्ट सेक्शन मधील पांढऱ्या रंगाचे क्लिअर हे बटन दाबा. त्यानंतर सीयूच्या डिस्प्लेवर पुढील प्रमाणे सूचना दिसतील. मॉक पोल मध्ये नोंदविलेली मते क्लिअर करणे, सीयू वरील डिस्प्ले. अभिरूप मतदान प्रमाणपत्र, मतदान यंत्र मोहोर बंद करणे, गुलाबी कागदी मोहोर, स्पेशल टॅग, ॲड्रेस टॅग. गुलाबी कागदी मोहोर कंट्रोल युनिटचा रिझल्ट विभाग सील करण्यासाठी स्पेशल टॅग क्लोज बटनाकरता असतो. ॲड्रेस टॅग सीयूचा रिझल्ट विभाग सील बंद करण्यासाठी असतो. कंट्रोल युनिट गुलाबी कागदी मोहोर सील. कंट्रोल युनिटच्या रिझल्ट भागाच्या आतील बाजूस असलेल्या छोट्या दरवाजाच्या आतील बाजूवर गुलाबी कागदी मोहोर लावायची आहे. गुलाबी कागदी मोहोर लावण्यापूर्वी अनुक्रमांकाच्या अगदी खाली मतदान केंद्राध्यक्षांनी आपली स्वाक्षरी करावी. तसेच उपस्थित मतदान प्रतिनिधींची सुद्धा त्यावर स्वाक्षरी घ्यावी. गुलाबी कागदी मोहोर अशा प्रकारे बसवा की जेणेकरून मोहरेचा गुलाबी रंग वर येईल. गुलाबी कागदी मोहर लावून झाल्यावर छोटा दरवाजा बंद करावा. दरवाजा बंद केल्यानंतर गुलाबी रंग दिसायला हवा. कंट्रोल युनिट स्पेशल टॅग सील. क्लोज बटनाच्या भोवती असलेल्या विशिष्ट जागेच्या आकाराचा व पोस्ट कार्डाच्या जाडी इतका स्पेशल टॅग असतो. स्पेशल टॅग वापरण्यापूर्वी पुढील बाजूवर कंट्रोल युनिटचा अनुक्रमांक नोंदवावा. स्पेशल टॅग मागच्या बाजूस मतदान केंद्राध्यक्षांनी आपली स्वाक्षरी करावी. तसेच उपस्थित मतदान प्रतिनिधींनीही त्यावर स्वाक्षरी करू शकतील व त्याच्या अनुक्रमांकाची नोंद घेऊ शकतील. रिझल्ट बटनाच्या आतील छोट्या कप्प्याला असलेल्या छिद्रात धागा टाकून स्पेशल टॅग लावावा. क्लोज बटनाच्या कप्प्यामध्ये स्पेशल टॅग बसवताना बटन झाकले जाणार नाही याची काळजी घ्यावी. स्पेशल टॅग लावल्यानंतर रिझल्ट विभागाचा बाहेरचा दरवाजा बंद करावा. बंद केलेल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला गुलाबी मोहरेची ढिल्ली टोके दिसतील. कंट्रोल युनिट ॲड्रेस टॅग सील. रिझल्ट विभागाच्या बाहेरील दरवाजास ॲड्रेस टॅग लावावा. त्यावर कंट्रोल युनिट क्रमांक, मतदानाचा दिनांक नमूद करावा. मतदान केंद्राध्यक्ष तसेच उपस्थित मतदान प्रतिनिधी स्वाक्षरी करावी. फाटलेली आगर चुरगळलेली गुलाबी कागदी मोहोर किंवा स्पेशल टॅग वापरू नये. नमुना नियम 3 भाग 1 नोंदविलेल्या मतांचा हिशोब. यामध्ये अनुक्रमांक 9 मध्ये कागदी मोहरांचा हिशोब नोंदवावा. नियंत्रण विभाग A, B, C, D पट्टी सील वापरून बंद करणे. पट्टी सीलचा A भाग गुलाबी कागदी मोहरच्या तळाजवळ ठेवून कागदी मोहरचा बाहेरील भाग आतील स्तरावर ठेवावा. पट्टी सीलचा B भाग गुलाबी कागदी मोहरच्या भागावर लावावा. पट्टी सीलचा B भाग चिटकवल्यानंतर पूर्वीच डिंक लावलेला C भाग येईल. त्यावरील मेन कागद काढा. गुलाबी कागदी मोहर C भागाला घट्ट चिटकवा. पट्टी सील उजव्या बाजूने गुंडाळत आणून पट्टी सीलचा D भाग गुलाबी कागदी मोहरेवरती घट्टपणे दाबा. पट्टी सील ठळक बाबी. उमेदवार, मतदान प्रतिनिधी यांना पट्टी सीलचा विशिष्ट अनुक्रमांक नोंदवून घेण्याची मुभा देणे आवश्यक. बाहेरील बाजूने पट्टी सील वापरून सीलबंद केल्यानंतर नियंत्रण विभाग मतदानासाठी सज्ज होईल. मतदानाअंती पट्टी सील काढू नये. पट्टी सीलसह नियंत्रण विभाग मतदानाअंती निवडणुकीचे साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा करावे. मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांना देण्यात आलेल्या सर्व पट्टी सीलचा हिशोब ठेवायचा आहे. एखादे पट्टी सील खराब झाल्यास दुसरे वापरावे, परंतु खराब झालेले पट्टी सील व तुकडे लिफाफ्यामध्ये परत करावे. आता नियंत्रण विभाग मतदानासाठी सज्ज झालेला आहे.
अभिरूप मतदान प्रक्रिया. मतदान अधिकाऱ्यांची मतदान केंद्रावरील कर्तव्ये व कामे. मतदार ओळख पटवण्यासाठीचे इपिक व्यतिरिक्त आवश्यक पुरावे खालीलप्रमाणे आहेत. नमुना ओळख पुरावे. पहिला मतदान अधिकारी. दुबार मतदाराच्या बाबत करावयाची कार्यवाही. दुबार मतदाराकडून घ्यावयाचे हमीपत्र परिशिष्ट 2. मतदानाची दर 2 तासाची आकडेवारी बाबतचा तक्ता. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी. दुसरा मतदान अधिकारी. तर्जनीला शाई लावण्याची योग्य रीत. मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर डाव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावू शकतो. मतदार नोंदवही नमुना VM1. मतदार नोंदवही नमुना VM1. मतदार नोंदवहीत सही करण्यास नकार देणारे मतदार. मतदाराने मतदान पूर्ण केलेले नसल्यास गोपनीयतेचा भंग. दुसरा मतदान अधिकारी. तिसरा मतदान अधिकारी यांची कामे. मतदान केंद्राध्यक्षांची जबाबदारी. निवडणूक कायद्याची अंमलबजावणी. मतदानाच्या वेळीची कार्यपद्धती. मतदान केंद्रात प्रवेश. आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांसाठी सुविधा. आक्षेपित मते.
परिशिष्ट 17 आक्षेप फी. आक्षेपित मते संक्षिप्त चौकशी. जोडपत्र 15. मतदाराच्या वयाबाबत शंका. प्रदत्त दुबार मते. परिशिष्ट 13(2) अनुसूची नमुना VM 2. दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा खालीलप्रमाणे देता येईल आपल्याला. अंध आणि अपंग व्यक्तीचे मतदान. परिशिष्ट 13(5) नमुना VM 5 अंध व अपंग मतदारांची यादी. जोडपत्र 9. आवश्यकता पडल्यास CU BU बदलण्यासाठी प्रोटोकॉल. मतदान बंद करण्याच्या वेळीची कार्यपद्धती. मतदान केंद्रावर मतदान बंद करते वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तीचे मतदान. महत्वाचे. मतदान समाप्तीची घोषणा केल्यानंतर उपस्थित मतदान प्रतिनिधी समोर मतदान केंद्राध्यक्ष यांनी कंट्रोल युनिटच्या रिझल्ट भागाची निळ्या रंगाची टोपी काढून बोटाच्या सहाय्याने क्लोज बटन दाबून मतदान यंत्र बंद करावे. मतदान समाप्त करणे. मतदान यंत्र मोहर बंद करणे. नियंत्रण युनिट बंद करणे. बॅलट युनिट मतदान युनिट सील बंद करणे. मतदान यंत्राचे नियंत्रण युनिट बंद करणे. नोंद झालेल्या मतांचा हिशेब. नोंद झालेल्या मतांच्या हिशोबाची प्रमाणित प्रत मतदान प्रतिनिधींना देणे. नमुना VM 3 भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब. नमुना VM 3 भाग 1 नोंदवलेल्या मतांचा हिशोब. मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी. लक्षात ठेवा, मतदान केंद्राध्यक्षांनी आपली दैनंदिनी
वेळच्या वेळी भरत राहायचे आहे. सर्व मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर आठवून दैनंदिनी भरण्याचा प्रयत्न करू नये. केंद्राध्यक्ष दैनंदिनी जोडपत्र 11. मतदान केंद्राध्यक्षांची डायरी. मतांचा हिशोब आणि कागदी मोहर हिशोब. नमुना VM 3. मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी करावयाचे घोषणापत्र. जोडपत्र 6. मतदान सुरू असताना मतदान यंत्र बदलले असल्यास जोडपत्र 6 मध्ये याची माहिती नोंदवावी. मतदान समाप्तीचे घोषणापत्र. जोडपत्र 7 मध्ये याची माहिती भरावी. मतदान यंत्र मोहर बंद केल्यानंतर करावयाचे घोषणापत्र. जोडपत्र 8 मध्ये नमूद करावे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर क्लोज बटन दाबणे. निवडणूक कागदपत्रे मोहर बंद करणे. संविधानिक, असंविधानिक व इतर मतदान साहित्य हे 6 वेगवेगळ्या मोठ्या लिफाफ्यांमध्ये सीलबंद करून संकलन केंद्रावर जमा करावयाचे आहे. नंबर 1. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण. वेगळा लिफाफा. संविधानिक लिफाफा. असंविधानिक लिफाफा. निर्देश पुस्तिका. नियम पुस्तिका लिफाफा. इतर साहित्य लिफाफा. मतदान यंत्रासोबत द्यावयाचे पाकिट. पाकिट पहिले. संविधानिक लिफाफा. यामध्ये खालील माहिती लिफाफ्यात भरावी. पाकिट दुसरे. असंविधानिक लिफाफा. यामध्ये खालील माहिती भरावी. पाकिट तिसरे. निर्देश, नियम पुस्तिका व इतर वस्तू असलेला लिफाफा. यामध्ये खालील माहिती भरावी. पाकिट चौथे. इतर उरलेले साहित्य असलेला लिफाफा. वेगळा लखोटा. पोल डे रिपोर्ट. पाकिट भरण्याकरिता सर्वसाधारण सूचना. परतीचा प्रवास. निवडणूक साहित्य जमा करणे. 5/2/2026 सायंकाळी 5:30 वाजल्याच्या नंतर डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत अहमदपूर येथे सर्व साहित्य जमा करावयाचे आहे. तिथे एकूण टेबलची संख्या 21 असेल. कोणत्याही टेबलवर आपण साहित्य जमा करू शकता. हे विसरू नका, वर सांगितल्याप्रमाणे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, संविधानिक असंविधानिक पाकिटे व इतर महत्त्वाचे साहित्य संकलन केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्याने सूचित केल्याप्रमाणे जमा करा. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच व कार्यमुक्त प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच घरी जा.
जाता जाता गंभीर चुकांची उदाहरणे. मतदानाच्या दिवशी चाचणी मतदान मॉकपोल वेळी होणाऱ्या चुका. चाचणी मतदानानंतर सीयूचे बटन बंद करणे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी घ्यावयाची काळजी. मतदानाच्या वेळी सीयू किंवा बीयू कार्य करत नसल्यास संपूर्ण मतदान यंत्रे बदलणे. मतदान समाप्तीनंतर क्लोज बटन दाबणे आवश्यक आहे. बीयू सीयूचे सीलला नुकसान न करणे. सामान्य गोष्टी. EVM ची जोडणी किंवा काढणी करताना प्रथम सीयूचे बटन बंद करा. केबल खेचून काढण्याचा प्रयत्न करू नका. इन्स्ट्रक्शन्स फॉर प्रिसाइडिंग ऑफिसर. वारंवार विचारले जाणारे प्रश्न. मतदान केंद्राध्यक्ष हस्तपुस्तिका. मतदान केंद्रावर कृपया टाळा. ह्या गोष्टी. वंचित न राहू कोणी मतदार. अनमोल हे स्वातंत्र्य जपूया प्राणपणाने. लोकशाहीचा नंदादीप तेवत ठेवूया एकजुटीने. व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचना, मतदान केंद्राध्यक्षाची निर्देश पुस्तिका या आधारे तुम्ही मतदानाच्या दिवशी आत्मविश्वासपूर्वक काम करू शकाल अशी खात्री आहे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चाणक्य टीचर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह.